तर पब्लिक आपण चालू केलेल्या 30 डेज एडिटिंग चॅलेंजला खतरनाक रिस्पॉन्स दिला. त्यातच आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये बघणार आहे की हे असं कटआउट ट्रान्झिशन कसं बनवायचं. आता हे बनवाय काय लय अवघड विषय. चला 2 मिनिटात बघूया कसं करायचं. पहिला तुम्हाला तुमचं व्हिडिओ इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आणि ज्या लेअरचा कटआउट घ्यायचा आहे त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तो स्क्रीनशॉट तुम्ही लेअरच्या स्टार्टिंगचा घ्यायचा. तुम्ही बघू शकता की मी कसं करायला होते. हे असं स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर आता तुम्हाला ते स्क्रीनशॉट इथं ओव्हरलेला ऍड करायचं. ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये कस्टम रिमूव्हल सिलेक्ट करून तुम्हाला हे परफेक्ट मध्ये कट करून घ्यायचं. जेवढं तुम्ही परफेक्ट कट करशील तेवढं ट्रान्झिशन तुमचा खतरनाक दिसेल. त्यानंतर हे कट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली डन करून तुम्हाला इथे परफेक्ट ऍडजस्ट करायचं आणि दुसऱ्या लेअरच्या बरोबर स्टार्टिंगला तुम्हाला एक की फ्रेम द्यायची. तो ओव्हरले तुम्हाला एकदम परफेक्ट मॅच करायचा. त्यानंतर ओव्हरलेच्या स्टार्टिंग लावून इथे की फ्रेम द्यायची आणि ओव्हरलेला सिलेक्ट करून असं तुम्हाला स्लाइड करायचं आणि त्यानंतर ओव्हरलेच्या सेंटरला येऊन तुम्हाला इथं ऍडजस्ट करायचं. एवढे केल्यानंतर तुम्हाला इथं वर ग्राफचा एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला 4 नंबरचा ग्राफ सिलेक्ट करायचा. एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला स्मूथ कटआउट ट्रान्झिशन ऍड करायचं. आता ते कसं करायचं आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. त्यानंतर तुमचा व्हिडिओ रेडी होऊन जातो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा टास्क पण ह्यावरतीच आहे. हे असं कटआउट ट्रान्झिशन यूज करून तुम्हाला एक व्हिडिओ बनवा आणि प्रॅक्टिस साठी तुम्हाला हे व्हिडिओ मी टेलिग्राम चॅनल वरती अपलोड करतो. आणि जर तुम्हाला पण या टास्क मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून कमेंट मध्ये तुमची आयडी मेन्शन करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.